टेक्निकल इश्यूमुळे त्या फाईलचे दोन पार्ट झालेले आहेत. तर आपण ते बघतो आहे पुढचं 156 पेज नंबर पर्यंत पोहोचलेलो होतो. कंटिन्यू द लास्ट पार्ट. लघुत्तरी प्रश्न, एसीक्यू, काल लक्षण, सार्थ गुण, त्यानंतर सामान्य लक्षण व प्रकार, त्यानंतर लक्षण, गुण व कर्म, त्यानंतर कर्म लक्षण, प्रकार व महत्व, त्यानंतर पदार्थ लक्षण व प्रकार, त्यानंतर आहे सिद्धांतांचे लक्षण आणि प्रकार. सिद्धांतो नाम तो जो श्लोक आहे तो इथे लिहिणं अपेक्षित आहे. एलएक्यू मध्ये बघा, द्रव्य म्हणजे काय, द्रव्याच्या वर्गीकरण लिहून जल महाभूत, स्पेसिफिकली जल महाभूत लिहिलेला आहे. म्हणजे हा फ्रेम्ड क्वेश्चन आपल्याला इथं बघायला मिळतो. ठीक आहे, फ्रेम्ड क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आहे दर्शन म्हणजे काय, दर्शनांचे प्रकार लिहून योग दर्शनाचे, योग दर्शन मागच्या वेळेस सुद्धा विचारलेला आपल्याला बघायला मिळालेलं. त्यानंतर आत्म्याचे लक्षण वर्गीकरण करून चरकुक्त आत्मलिंग लक्षण, जिथं चरकुक्त म्हटलं तिथं दुसरे टाकायचेच नाही. हा प्रश्न कसा आहे, मॅथमॅटिकल क्वेश्चन. तुम्ही चरकाचे प्रश्न लिहिले तर तुम्हाला मार्क मिळणार, नाही लिहिले तर तुमचे मार्क्स कट होणार आहे. हा प्रश्न कसा आहे, टू द पॉइंट, टू द पॉइंट. बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस काय असतं की तुम्हाला काही लिहिलं तरी चालून जातं, पण अशा प्रश्नामध्ये टू द पॉइंट दिलं तरच तुम्हाला मार्क्स मिळणार. त्यानंतर पुढे जाऊया आपण. गुण म्हणजे काय, गुणांचे वर्गीकरण पराधिकरण, इझी क्वेश्चन. 2017 विंटर आयुर्वेदाची व्याख्या आहे. आत्मगुण, त्रिगुण, सत्वरजतम, त्यानंतर पदार्थाची व्याख्या, सर्वधात्मक पुरुष, दिशा, प्रकार, अभावाचे वर्गीकरण, समय लक्षण व महत्व, त्यानंतर काल, कालाचे महत्व, चिकित्सा, दिष्टिक पुरुष, मनाचे कार्य, दर्शनाची व्याख्या व प्रकार. त्यानंतर आहे पृथ्वी महाभूत, पूर्ण एलिक्यूला विचारलेला आहे. पृथ्वी महाभूत त्याच्यासोबत त्याचं उत्पत्ती, गुण, कर्म, आयुर्वेदात त्याचे महत्व स्पष्ट करायचे. त्यानंतर द्रव्य म्हणजे काय सांगून द्रव्यांचे सविस्तर वर्णन विचारलेलं आहे. गुणसंज्ञेची व्याख्या सांगून पराधिगुण, इझी क्वेश्चन. सामान्य लक्षण सांगून सामान्य लक्षण सांगून सामान्याचे प्रकारासह वर्णन करायला आयुर्वेदामध्ये त्याला सांगितलं आणि विस्तृत त्याची माहिती विचारली. त्यानंतर आहे 2018 समर, पदार्थांची व्याख्या, इंद्रिय पंचपंच. हा प्रश्न नेहमी विचारला जातो. हा प्रश्न कसा आहे, व्हीव्हीआयएमपी, व्हीव्हीआयएमपी. त्यानंतर त्रिधात्मक पुरुष, त्यानंतर तर्कसंग्रह सामान्य प्रकार. इथं दुसरं लिहायचंच नाही, डायरेक्ट तर्कसंग्रहातलंच लिहायचं आहे. आमच्या वेळेस आम्ही तर्कसंग्रह पाठ करायचं, तुम्ही केलं वेलंगुट, नाही केलं तर मी ज्या पद्धतीनं सांगेन त्या पद्धतीनं छोटे छोटे महत्वाचे श्लोक करायचे आणि बाकीचं तुम्ही इतर अभ्यास केला तरी चालणार. कॉन्सेप्ट तुम्हाला चेक करणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. कार्यद्रव्य स्पष्ट करा, लघुत्तरी प्रश्न. त्याच्यामध्ये आपण दिशेची व्याख्या, माहिती, पृथ्वी महाभूताचे गुण, त्यानंतर कालद्रव्यांचे आयुर्वेदातील महत्व, आयुर्वेदातील चरकुक्त आत्मलक्षणे, सिद्धांत लक्षण व वर्गीकरण, अभवाची व्याख्या आणि प्रकार. त्यानंतर द्रव्याची लक्षणे व प्रकार, द्रव्याचे प्राधान्यत्व सांगू. आकाश म्हणजे हा प्रश्न विचारला, फक्त त्याच्या द्रव्याचे प्राधान्यत्व हा जो पॉईंट आहे हा थोडासा टफ आहे. त्यानंतर म्हणजे तुम्हाला मार्क देताना द्रव्याचे लक्षण लिहिले 2 मार्क, प्रकार लिहिले 2 मार्क, प्राधान्यत्व लिहिलं 2 मार्क, 6 झाले. त्यानंतर आकाश महाभूत उरलेलं 4, असं 10 मार्काचा आता विचारणार. आधी तो 15 मार्काला असायचा, तेव्हा प्रत्येकाला 3-3 मार्क, 3 इथे, 3 तिथे, 3 इथे, असे 5 3 15, असं तुम्हाला 5 छोटे छोटे क्वेश्चन त्यांनी फ्रेम केले. दर्शनाचे प्रकार लिहून सांख्य दर्शन, इझी क्वेश्चन. त्यानंतर जलमहाभूताचे लक्षण, उत्पत्ती, गुण, प्रकार, आयुर्वेदानुसार महत्व स्पष्ट करा. त्यानंतर मनाची व्याख्या, लक्षण, प्रकार लिहून आयुर्वेदातील महत्व स्पष्ट करा. 2018 लघुत्तरी प्रश्न, सिद्धांत व्याख्या, लक्षण लिहा, पृथ्वी महाभूताचे प्रकार लिहा, त्यानंतर कार्यद्रव्य, त्यानंतर वैशेषिक दर्शन, त्यानंतर परादिगुण स्पष्ट करा, त्यानंतर कालद्रव्यांचे आयुर्वेदातील महत्व स्पष्ट करा, त्यानंतर आहे नास्तिक दर्शन स्पष्ट करा, त्यानंतर आहे तेज महाभूताचे लक्षण आणि भेद लिहा, त्यानंतर कालाचे प्रकार व लक्षण लिहा, त्यानंतर दिशा या द्रव्याचे प्रकार लिहून आयुर्वेदातील महत्व स्पष्ट करा, त्यानंतर आत्म्याचे गुण स्वरूप वर्णन करा, त्यानंतर कर्मद्रव्याचे आयुर्वेदातील महत्व, नंतर अभावाचे प्रकार वर्णन तुम्हाला करायचं. त्यानंतर आहे एलिक्यू मध्ये न्याय वैशेषिक दर्शनानुसार, न्याय दर्शनानुसार आणि वैशेषिक दर्शनानुसार सृष्टी उत्पत्ती करून पाकज सिद्धांत,
पाक म्हणजे पिठू पाकवाद आणि पिलू पाकवाद, पिठर पाक आणि पिलू पाकवाद, या दोन्ही बद्दल तुम्हाला माहिती लिहायची आणि साम्य व हे स्पष्ट करायचं. हा क्वेश्चन कसा आहे, थॉट प्रोसेस याच्यात तुमची चेक होणार, म्हणजे थिंकिंग चेक होणार आहे. दोन्ही गोष्टींचं कोरिलेटिव्ह स्टडी तिनं अपेक्षित आहे. त्यानंतर जलमहाभूताची उत्पत्ती, व्याख्या, प्रकार आणि गुण लिहून आयुर्वेदातील जलमहाभूताचं महत्व प्रतिपादन करायचं. त्यानंतर सामान्य विषय सिद्धांताचे विवेचन करून त्याचे आयुर्वेदातील महत्व सहदारण स्पष्ट करायचे. नंतर मनाचे लक्षण, उत्पत्ती, पर्याय, स्थान लिहून मनाचे विषय व कर्म विस्तारपूर्वक स्पष्ट करायचे. त्यानंतर लघुत्तरी प्रश्नामध्ये 2019 साली चालले आपलं जलमहाभूत प्रकार, सिद्धांत लक्षण प्रकार, अभावाचे लक्षण प्रकार, आस्तिक नास्तिक दर्शनाच्या परिणता कोण आहे त्याच्याबद्दल माहिती, वायू महाभूताचे लक्षण प्रकार, मनाच्या आयुर्वेदातील महत्व प्रकार, त्यानंतर योग दर्शनाचा परिचय, त्यानंतर वैशिष्ट्यिकाचा पिलुपाकवाक सिद्धांत, आयुर्वेद आकाश नावाचे लक्षण, उत्पत्ती गुण, त्यानंतर त्रमद्रव्याचे खंडन, त्रमद्रव्याचे खंडन, पुरुष प्रकार वर्णन करा, दिशा या द्रव्याचे आयुर्वेदात महत्व, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आई वानई आणि ऊर्ध्व अधो काल या द्रव्याचे आयुर्वेदात महत्व. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये दर्शन म्हणजे काय, दर्शनाचे प्रकार, प्रमुख आचार्य न्यायविषयक दर्शनाचे विस्तार पूर्वक वर्णन करायचे, द्रव्याचे लक्षण प्रकार, प्रकृती महाभूताचे लक्षण, गुण प्रकार व आयुर्वेदात त्याचं महत्व विशद करायचं. त्यानंतर आहे गुण म्हणजे काय, गुणांचे विविध वर्णन प्रकार वर्णन करून पराधी गुण, इझी क्वेश्चन, 7 गुणांचे दोष वर्णन करायचे.